यवतमाळ येथील रेमंड कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीच्या करारासाठी संप पुकारला होता। त्यामुळे कंपनीतील कामकाज ठप्प झाले होते। दरम्यान कामगार संघटना आणि कंपनी प्रशासनाने बैठक घेतल्यानंतर सकारात्मक निर्णय झाल्याने 11व्या दिवशी संप मागे घेण्यात आलाय। शहरातील MIDC परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रेमंड इको डेनिम कंपनीचे युनिट आहे। या कंपनीमध्ये यवतमाळसह परजिल्ह्यातील शेकडो कामगारांचा रोजगार अवलंबून आहे। अनेक कामगार या कंपनीत काम करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह या कंपनीवर अवलंबून आहे। सद्यस्थितीत कंपनीमध्ये 1780 कर्मचारी नियमित आणि 3500 कर्मचारी हे कंत्राटी म्हणून काम करतात। मात्र मागील 17 महिन्यांपासून वेतनवाढीच्या करारावर चर्चा झाली नसल्याने कामगारांनी संप पुकारला होता। त्यामुळे कंपनीतील कामकाज संपूर्ण ठप्प झाले होते। त्यामुळे कंपनी देखील युनिट बंद करण्याच्या तयारीत होती। शेकडो कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर होते। वारंवार बैठका घेऊन देखील व्यवस्थापनेसोबत सकारात्मक चर्चा होत नसल्याने कामगारांनी संप सुरू ठेवला। गुरुवारी माजी राज्यमंत्री मदन येरावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत चर्चा केली। त्यानंतर कंपनीने कामगारांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली। यावेळी कामगारांच्या काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। पत्रपरिषदेला रेमंड कामगार संघाचे अध्यक्ष कैलास इंगळे, उदय कुलकर्णी, जयदेव लाटसेसवार, राजेश निमचे, हरीश बोंडे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते।